मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधक पुतळा दुर्घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोप। मवियाच्या उद्याच्या आंदोलनाला अद्याप परवानगी नाही, मवियाचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची घेणार भेट। विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठीच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रात्री वर्षा बंगल्यावर खलबतं। नवनीत राणांकडून बच्चू कडूंचा सुपारी बहादर असा उल्लेख, राणांच्या भाषणाला जनता महत्त्व देत नाही, नवनीत राणांच्या टीकेला बच्चू कडूंचं उत्तर। नागपुरात आज लाडकी बहीण मेळावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। मराठा आंदोलक मनोज रांगे आज सिंधुदुर्गात, राजकोटवरील दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची करणार पाहणी। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळ्यानिमित्त लालबाग परळ भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल, मुंबईकरांना पर्यायी मार्ग वापरावा लागणार। पीओपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना नकोच, बंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत मंडळांना माहिती द्या, हायकोर्टाचे निर्देश। बारामती लातूरसह रिलायन्सकडील 5ही विमानतळ पुन्हा MIDC कडे, विमानतळांचं कामकाज बंद असल्यानं रिलायन्स सोबतचा करार रद्द। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार, 3, 4 आणि 5 सप्टेंबरला दमदार पावसाची शक्यता, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा। पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचा पदकांचा चौकार, एकाच दिवशी भारताच्या खात्यात 4 पदकं जमा, नेमबाजी 3 तर ॲथलेटिक्समध्ये 1 पदक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।